करतात. देव आणि संत, देव अवताराला येतात, संत संत येतात, या पृथ्वीवर जन्म घेतात फक्त आणि फक्त जगाचा उद्धार करण्यासाठीच. भक्तारा की पायापाशी दुर्जनाशी संवारी हे देवाचं ब्रीद आहे. आणि संतांचं ब्रीद जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकारी, अशा प्रकारे. म्हणून संतांची पदी खूप श्रेष्ठ आहे, साधी नाही महाराज. बहुदुधड धरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. अहो गाय आणि म्हशी किती बी दूध द्यायल्या, म्हणजे त्यांना कामधेनूची बरोबर येईल का सांगा. तसे संत आहेत. संतांनी सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिली. गुण दोष न याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया, अशी संत. संत महात्म्याचा विचार खूप अलौकिक आहे महाराज. ज्ञानोबरायांनी भिंत चालवली, काय मोठेपणा म्हणून चालवली का महाराज? नाही. कारण ज्ञानोबरायानं जर ते भिंत चालवली नसती तर चांगदेवाचा उद्धारच होऊ शकत नव्हता. कारण चांगदेव असणारा सजीव वाघावरती बसून आलेला होता, हातामध्ये सर्पाचा चाबूक केलेला होता. आणि मग वाघावरती बसून आल्यानंतर मग भिंतीवर बसून जाणं स्वागताला हेच उत्तम आहे, असं ज्ञानोबरायानं वाटलं. आणि सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांना विनंती केली, चला म्हणले आपण असणारे चांगदेवाच्या स्वागताला जाऊ म्हणले. त्या जड भिंतीला असणारी आज्ञा केली आणि चालायला लावलं. बघा, भिंती चालणाऱ्या पाहिल्या का केव्हा तुम्ही? अहो त्या भिंतीचं मंदिर आहे. तुम्हाला मंदिराच्या भिंती मी लाखावर दाखवतो, पण भिंतीचं मंदिर तुम्हाला एकच आळंदीमध्ये पाहायला भेटत. असे संत श्रेष्ठ असतात, जे की जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी चमत्कार करून दाखवतात. आणि ज्या वेळेस ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि मुक्ताबाई हे चारही भावंड असणारे भिंतीवर बसून असणाऱ्या त्या चांगदेवाच्या भेटी करता जातात, तेव्हा चांगदेव असणारा गलित ग्रात होतो महाराज. पटकन ते हातातला सर्प वगैरे सर्व त्याग करतो. जोरात आवेशाने ते सुरुवातीला फेकतोच तो असणारा सर्प ज्ञानेश्वर माऊलीच्या दिशेनं. त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीच्या गळ्यामध्ये ते सर्पाचा हार होऊन बसतो महाराज. आणि आवेशामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस भिंत चालवतात एवढं सामर्थ्य, जी निर्जीव भिंत चालवतात. आपण तर सजीव वाघावरती बसून आलो, पण हे तर निर्जीवावरती सदै सत्ता, यांची सत्ता आहे. हे आपल्यापेक्षा ज्ञानानं सामर्थ्यानं पण मोठे आहेत असं चांगदेवाला वाटलं. आणि चांगदेव असणारा वाघावून उतरला आणि ज्ञानेश्वर माऊली, एक निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी लोटांगण घातलं त्यानं. म्हणून संत महात्म्याचा महिमा खूप आघात आहे महाराज. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांची काम नाही ती. अशा प्रकारे संत महात्म्य आहेत. म्हणून ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे त्यानं संतांच्या सानिध्यात जावं आणि आपलं असणार परम कल्याण करून घ्यावं. कारण हा जन्म पुन्हा नाही.
184 मधून या योनीतून फिरून फिरून हा जन्म प्राप्त झालेला आहे. म्हणून हा जन्म म्हणजे खूप अमौलिक आहे. पाप आणि पुण्य ज्यावेळेस समान होतं तेव्हा हा मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. पाप पुण्य समान समी, तेची पाविजे कर्मभूमी. म्हणून हे मनुष्य जन्म भेटणं म्हणजे सहजासहजी नाही महाराज. आणि मनुष्य जन्माची सध्या इच्छा करणारे पण काही आहेत बरं का, देव सध्या आहेत. स्वर्गातील अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने अनंते गाऊ गीती. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनाचे नि नटनाचे नाय असले, व्यवसाय प्रायचित्ताचे ऐशे, नामची नाही पापाचे ऐशे केले. कलियुगामध्ये जर उद्धाराचं साधन असेल तर हे कीर्तन आहे, नाम संकीर्तन. राम म्हणता वाट चाले यत्न पाऊला पाऊली. राम म्हणून जर आपण जर असं वाट क्रमण करत असो तर प्रत्येक पाऊल उचलण्यागणीस आपल्याला यज्ञ प्राप्त होतोच. पहा, नुसतं रामाचा नुसतं जप बी केला तर प्रत्येक पाऊलागणीस आपल्याला यज्ञाचे फल प्राप्ती होते. सध्या यज्ञ करण्याचं सामर्थ्य कोणातच नाही. राजे महाराजे कोणीच करू शकत नाही. कारण यज्ञ करायचं म्हणजे साधी सामुग्री लागत नाही महाराज. असणाऱ्या हत्तीच्या सोंडेनं सारखं तूप सोडावं लागतं त्या यज्ञामध्ये. आणि तेही शुद्ध, तेही गावरान गाईचं, म्हशीचं नाही, जर्सी गाईचं नाही, पिवळार गावरान गाईचं. आणि महाराज हे अशक्य सध्या कलियुगामध्ये. म्हणून कलियुगामध्ये सर्वात सोपी असणारी साधना या संत महात्म्याने करून ठेवलेली आहे. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून सगळ्यांना अधिकार आहे. यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार नग लगे चिंता कुणासी. म्हणून सर्वांना अधिकार संत महात्म्याने दिला. प्रत्येक समाजामध्ये संत जन्माला आलेत म्हणून कोणाला अधिकार नाही असं कोणत्या यातीनं कोणत्या जातीनं म्हणायची गरज नाही. प्रत्येक यातीला समाजाला या भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणून यारे लहान थोर याती भलती नारी नर, न करावा विचारावं न लगे चिंता कुणाशी. म्हणून अशा प्रकारची भक्ती करण्याचा मार्ग संतांनी सगळ्याला सोपा करून ठेवला. संत एकनाथ महाराज काशीला गेले आणि काशीहून ज्यावेळेस काशीचं तीर्थ रामेश्वराच्या अभिषेका करता त्यांना कमंडलू मध्ये घेऊन आलते. जंगलामध्ये असणारं गाढव असणारं तडफड तानेने करताय, पाण्याने व्याकुळ झालेलं आहे. त्यावेळेस नाथ महाराज त्या गाढवामध्ये असणारा परमेश्वराला पाहतात. हा आपल्याला माणसात तरी देव दिसतो का? पहा, नाथ महाराजांनी गाढवामध्ये देवाला पाहिलं आणि गाढवामध्ये पाहिलं देवाला. आणि त्या गाढवाला असणारं तडफड करून आता मरणार एवढ्यामध्ये नाथ महाराजांनी त्या गाढवाला ते कमंडलू मधलं पाणी पाजलं आणि ते गाढव असणार जिवंत झालं. महाराज उठून ताडकेन गेले निघून. काही जण असणारे सोबत होते, म्हणले नाथ महाराज तुम्ही रामेश्वराचा अभिषेकासाठी हे कमंडलू मध्ये पाणी आणलं होतं, हे तीर्थ आणलं होतं आणि तुम्ही तर चक्क गाढवाला पाजलं. झाला म्हणले इथंच रामेश्वराचा अभिषेक. असं संत महात्म्यांचं विशाल अंतःकरण असतं. कारण ते सर्वाच्या ठिकाणी असणारा परमेश्वराला पाहतात. सर्व ठिकाणी चराचरामध्ये परमेश्वराला पाहतात. जीवामध्ये जडामध्ये सर्व ठिकाणी. भक्त प्रल्हादाला माहित होतं का त्या जडामध्ये परमेश्वर आहे, पण त्याचा विश्वास होता. त्या स्तंभामध्ये सध्या परमेश्वराला प्रगट व्हावं लागलं कारण त्याचा विश्वास होता. तसं जड असो जीव असो संत महात्म्याचा सर्व ठिकाणी विश्वास असतो. म्हणून संत महात्मे कशा असतात? गंगेसारखे. आपलं जर पाप जर धुवून जायचं असेल तर आपलं पाप कुठं धुवून जातं सांगा बरं? एक तर नामचिंतनानं, एक संत संगतीनं आणि गंगेच्या स्नानानं.
गंगेचं जर स्नान केलं तर आपलं पाप धुवून जातं महाराज. म्हणून हे संत कसे आहेत, गंगेसारखे आहेत. म्हणून संत हे मिळणं खूप कठीण आहे आणि मिळालं तर त्यांची संगती लाभणंही कठीण आहे. म्हणून जास्तीत जास्त नामचिंतन करावं आणि संतांची संगतीचा स्वीकार करावा. म्हणून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे पालखी सोहळे निघतात मोठमोठे, त्यांच्या सानिध्यात गेलं तर परमार्थामध्ये भर होते. सर्वसामान्य जीवाला त्या संगतीमध्ये परमार्थिक लाभ घडतो आणि परमार्थाचा आनंद मिळतो आणि असणार परमार्थाच्या ठिकाणी विश्वास वाढत जातो महाराज. म्हणून संतांची संगती गरजेची आहे. म्हणून आळंदीमध्ये जा, देहूमध्ये जा, पैठणला जा, वारी करा, हे गरजेचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा ग्रंथ वाचा, तुकाराम महाराजांचा गाथा वाचा, हे खूप गरजेचं आहे आणि याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. सर्व संतांनी असणार त्यांचं वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे, ती आपण वाचलं पाहिजे. त्याचा आचार विचार आपण आपल्या गळी उतरवला पाहिजे आणि भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. संतांची संगत सतत केली पाहिजे. संगतीच्या परिणामानच जीवाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून संतांची संगती गरजेची आहे. मी एवढं बोलू इच्छितो की परी हा बोला घवा, जरी विचार जशीचे पांडवा, तरी विशेष या जीवान चोजवे का. म्हणून सर्व सामान्य असणारा अल्प बुद्धीचा विचार करणारे काही लोक असतात, पण संत महात्म्याचे हे विचार जे असतात हे उच्च भूमिकेवरचे असतात. ते बोलतात, कठोर जरी बोललं तरी ते जगाचं हितच असतं त्याच्यामध्ये. कुणाला आवडो किंवा न आवडो, पण जगाच्या उद्धारासाठीच त्यांचं बोलणं जे असतं ते फक्त कठोर जरी किती वाटलं जगाला, पण ते बोलणं म्हणजे त्या जगाच्या हितासाठी असतं, उद्धारासाठी असतं. हेच सर्व संतांनी आतापर्यंत सर्व सांगून दिलेले आहे. ज्ञानोबराय ही या असणाऱ्या 7व्या अध्यायामध्ये 156वी ओवी आहे. त्या ओवीमध्ये पण ज्ञानोबराय असणारे तेच सांगतायत. परी हा बोला घवा, जरी विचारे जसे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोजवेगा. अशा प्रकारे ही सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला पुंडली गरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.